नमस्कार सर्वांना. तर आज आपण सुरुवात केलेली आहे आपल्या दारातच नायकोबा देवाचं मंदिर आहे. तर तिथून आज मस्तपैकी पाहू शकता आपल्या देवाला फुलं बिलं ठेवून चला म्हणलं आज सकाळ सकाळ देवाचं दर्शन घेऊया, आपल्या देवापासून सुरुवात करूया. तर हे आहे आपलं असं मंदिर पाहू शकता. आणि 10-15 वर्षापूर्वी हे देव आपल्यापाशी आलेला आहे. त्याच्यामुळं आता एक 4 वर्ष झालं आपण या मंदिराचं काम केलेलं आहे. तर आपल्या दारातच मंदिर आहे. कोणी कोणी नायकोबा देवाला ओळखते तर नक्की सांगा. तुम्हाला पूर्ण लूक दाखवते मंदिराचा कसा आहे. तर आज आपण सकाळ सकाळ दर्शनासाठी मंदिरात आलेलं आहे. जवळच आहे, आपल्या 1-2 मिनिटाच्या अंतरावरच आहे दारामध्ये. तर पाहू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते. समोरच हे आपल्या कासव आहे देवाचं आहे. आणि त्याच्या समोर पुढं एक छोटंसं मंदिर आहे. आणि इकडं जे आहे ते पिपळाचं झाड आहे. नायकोबा देवाची खून आहे पिपळाची. आणि हे असं दिसतंय हे समोर मंदिर. तरी असं आहे मंदिरात. का दादू आपला कुठं बसलाय? दादू तू बोल रे दादू. दादूला बोलायचं नसतं, दादूला नुसती पप्पी द्यायची असते का नाही दादू? दादूचा सर्दी खोकला काय अजून गेला नाही आपल्या दादूला. कसा खोका येते ना. आम्ही कुठं बसलोय? आम्ही बसलोय आपल्या समोरचं मंदिर आहे त्या मंदिरावरती बसलोय. कारण का काय ऊन नाही त्याच्यामुळं बसलोय निवांत. असं मस्त वातावरण झालंय, आभाळ आले. आणि दादू आपला काय करतोय? दादू आम्ही कसं मॅचिंग झालोय, कसं मॅचिंग झालंय दादूला. अय्यो चावतोय बाबा. तू बोल रे बाबू, तू बोल ना. तू अशी पप्पी घ्यायची असते त्याला नुसती. तू बोलणार नाही का दादू? बोल ना तू. काय चाललंय म्हणा तुमचं? मी बसलोय इथं. आपल्या दादूला काही सुद्धा काम नसतं, नुसतं बसायचं असतं आहे ना दादू? हां का कसा बोलते. दादूला गाणं म्हणा येतं. म्हण रे बाबू, तू गाणं म्हणतो पिलू. तर आपला दादू बसलाय. दादू काय आपल्या शाळेत ह्याच्यात जात नाही, त्याच्यामुळं दादू आपला वाट्यावर बसलाय आहे का ना बाबू? मस्तपैकी कशी मॅचिंग झाली आपली दोघांची आणि बाबू. तर काय चाललंय तुमचं? बरं आहे का? आहे का नाही? नका दादूचं चाललंय काम खेळायचं. दादूला काय एका जागा बसायचं नसतं. तो का निघाला घेतलेली उडी मारून आहे का नाही दादू? तर आपल्या दारातच झाडं असल्यामुळं आपलं त्या मंदिराच्या पाठीमागं आणि इकडं मोठं मंदिर आहे. बसलोय आता, उरकल्यात काम आहे. तर चला काय चाललंय तुमचं? बसलोय बघा आम्ही. आलोय रानात. काय पाऊस नाही काय नाही. तुमच्या इकडे झाला की पाऊस? तर आज आपण टाकलेलं आहे रानातूनच काय केलेलं आहे शूट थोडंफार. आज काय तुम्हाला नवीन नाही दाखवलं. तर आपल्याला जे आपण गेनमाळीचा पहिला ब्लॉग टाकला होता त्याला कमेंट होत्या की तुझ्या अंगात आईचं वारं येते का? तर माझ्या अंगात आईचं वारं येत नाही. तर माझ्या सासूच्या अंगात येतं. पण भरपूर किती वाऱ्यावाल्या बाया होत्या त्या दिवशी. इतक्या वाऱ्यावाल्या बाया होत्या, जवळजवळ 30-40 बाईंना वाऱ्यावाली होती. त्यातून अशी बी कमेंट होती की बाजूला सरकून व्हिडिओ काढा. पण काय आपल्याला समोरच्या माणसाला बाजूला सारता येत नाही. कारण काय एखाद्याचं मन दुखवायचं म्हणजे ती म्हणणार बघा मला साईडला सारून तुम्ही पुढं उभं राहताय. तर अशी होती कमेंट. 2 दिवस आपण तोच ब्लॉग टाकला, संध्याकाळचा टाकला, काही थोडाफार दिवसाचा टाकला थोडाफार. कारण का आपला दादूमुळं मला जास्त काय ब्लॉग करता येत नाही, जायला वेळ जास्त मिळत नाही थोडंफार. आणि एक मोठ्या व्हिडिओला पण होती कमेंट की पूर्ण ब्लॉग टाका. पण बघू आता
जसं पुढं चांगलं वाटेल तसं चांगलं ब्लॉग टाकीत जावं आम्ही. थोडं थोडं टाकण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही नवीनच चॅनल चालू केलेलं आहे, समजू शकता. तुम्ही एवढी चांगली कमेंट केली तर ह्यातच खरंच लय भारी वाटलं की समजून सगळं काय सांगितलं. अशाच कमेंट करत जावा तर आम्ही तुम्हाला काय ना काय दाखवण्याचा प्रयत्न करू. आपला दादू घरी आहे त्याच्यामुळं काय होतं, दादूला सारखं लक्ष द्यायला ये जा करावं लागतं. आणि कुठल्या कामाला जायचं म्हणलं तर येळत आपल्याला जायला होत नाही, कारण का दादूला दादूचं सगळं काय करून जायचं असतं. त्याच्यामुळं बराच वेळ जातो आपला. तर आपल्या भावकीतलाच कार्यक्रम होता, म्हणजे आपली जाऊबाईच होती, चुलत जाऊबाईचा कार्यक्रम होता. तर खरंच खूप छान कार्यक्रम झाला आणि वाऱ्यावाली भरपूर होती. त्याच्यामुळं मी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला. एवढं काय पूर्ण माझ्याच्याने दाखवायचं झालं नाही. आणि मी एकतर नवीन शूटिंग करते त्याच्यामुळं समजू शकता तुम्ही. चला, तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही चांगली कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. असंच कमेंट करत जावा, तुमचं व्हिडिओ पाहत राहावा. कारण का आपला दादूमुळं मला जास्त भरपूर असं लई वेळ देता येत नाही. कुठं कार्यक्रमाला जवळ असल्यामुळं जाणं होतं आणि लांब असल्यामुळं तर मी जातच नाही. मी पहिल्या ब्लॉगमध्ये बी सांगितलेलं आहे, कारण का लांबच्या पाहुण्यारावळ्याचं असलं कुठं जवळ तरी नाही जाता येत मला. कारण का त्याला बाहेर घेऊन जायचं म्हणजे त्याला जमत नाही दुसऱ्या ठिकाणी, नवीन ठिकाणी. आणि आपण समजू शकता की आपला दादू असा आहे. कोण कोण आपला व्हिडिओ बघता नक्की कमेंट करा की आम्ही इथनं बघतो तिथनं बघतो. काय आपलं व्हिडिओ असं असेल काय तसं असेल काय समजून घ्या. चला, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आमच्या इकडं काय पाऊस नाही काय नाही, नुसतं वारं सुटले. आता कधी पाऊस पडतोय काय माहिती. पिकांची तर एकदम अशी सुकट झाली आहे. पाऊस तर पडलाच पाहिजे, पाऊस लय महत्त्वाचा आहे. पण आता काय बरंच वेळ गेलेला आहे, लोकांच्या अशी वावरं मोकळी पडलेली. तर आमच्या इकडं तर कुठं झाला आहे पाऊस काय माहीत नाही, पण पाऊस तर नक्कीच व्हायला पाहिजे. होईल आता, कधी होतोय काय माहिती. तर आपलं व्हिडिओ बघत राहावा आणि कुठनं बघताय नक्की कमेंट करा. तर आता आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.